स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। समाज ने बड़े चिंतक को खोया है। हाशिम पीर वालीकर बेसहारा लोगों के सहारा, शिक्षण क्रांतिकारी, समाज प्रेमी, लाखों गरीब बच्चों में ज्ञान और अन्नदान का प्रसाद बांटने वाले सिद्धगंगा मठ के डॉक्टर श्री शिव कुमार स्वामी जी के निधन से बड़ा नुकसान हुआ है। सबके लिए ये प्रेरणा थे। काम को आगे बढ़ाने का आग्रह करते हुए इस महान चिंतक के आदर्शों को जिंदा रखने के लिए भारत रत्न से सम्मानित करने का निवेदन करते हुए शोक प्रकट किया। मानव हक कल्याण मंडली के राज्य अध्यक्ष हाशिम पीर वालीकर ने इस संदर्भ में दिलावर काजी सैकड़ों पदाधिकारियों ने स्वामी जी की फोटो पर फूल माला अर्पण करके आत्मा की शांति की प्रार्थना की। ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಮಠದ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ 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 ಶಿವಕುಮಾರ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ನಿನ್ನೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಲಿಂಗೈಕ್ಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಶತಾಯುಷಿ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಕುಮಾರ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ತಮ್ಮ ಜೀವನದ ಉದ್ದಕ್ಕೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದಾಸೋಹ, ವಸತಿ ಹಾಗೂ ಅವರಿಗೆ ಜ್ಞಾನವನ್ನು ನೀಡಿ ತ್ರಿವಿಧ ದಾಸೋಹ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದವರು. ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಎಂಬುದನ್ನು ಸಾಧನೆಯ ಮೂಲಕ ತುಮಕೂರಿನ ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಮಠದ ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಕುಮಾರ್ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ನಿನ್ನೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಲಿಂಗೈಕ್ಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ತಮ್ಮ ಜೀವನದ ಉದ್ದಕ್ಕೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ದಾಸೋಹ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ದೇಶದ ಗಮನವನ್ನು ಸೆಳೆದವರು. ಹಗಲಿರುಳು ಮಕ್ಕಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡಿದವರು. ಈ ನಾಡಿನ ಶರಣರಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠರ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ನಿಲ್ಲುವವರು ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಮಠದ ಪರಮ ಪೂಜ್ಯರು. ಯಾವತ್ತೂ ವಚನಗಳ ಮೂಲಕ ಶರಣ ಧರ್ಮವನ್ನು ಪಾಲಿಸುತ್ತಾ ಸಕಲರಿಗೆ ದಾಸೋಹವನ್ನು ನೀಡಿ, ಆಶ್ರಯ ನೀಡಿ, ಜ್ಞಾನವನ್ನು ನೀಡಿ ಪುನೀತರಾದವರು, ಕೃತಜ್ಞರಾದವರು. ಅಂಥ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಆ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ವಿಚಾರಧಾರೆಗಳು, ಅವರ ಸಂಕಲ್ಪ, ಅವರ ಉದ್ದೇಶ ಇನ್ನಿತರರ ಎಲ್ಲ ಮುರುಘಾ ಮಠದ ಚಿತ್ರದುರ್ಗದ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಲ್ಲಿ, ನಿಡಮಾಮಡಿ ಮಠದ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಲ್ಲಿ, ಗದಗಿನ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಲ್ಲಿ, ಇಲಕಲ್ಲಿನ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಲ್ಲಿ, ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಮಠ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಲ್ಲಿ, ಸಿರಹಟ್ಟಿಯ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಲ್ಲಿ, ಬಾಲ್ಕಿಯ ಬಸವಲಿಂಗ ಪಟ್ಟದ ದೇವರಲ್ಲಿ ಆ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ತುಂಬಲಿ. ಆ ದಿಸೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಠಾಧೀಶರು ಹೆಚ್ಚಿನ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಲಿ. ಸರ್ಕಾರ ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಮಠಕ್ಕೆ ನೀಡುವ ಅನುದಾನ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿ ಸಾವಿರಾರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ದಾರಿದೀಪವಾದ ಜ್ಞಾನದ ದಾಸೋಹವನ್ನು ನೀಡುತ್ತಿರುವಂಥ ಪರಮ ಪೂಜ್ಯರ ಒಂದು ದಾರಿ ಸುಗಮವಾಗಿ ಸಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನಲ್ಲಿ ಬೇಡುತ್ತಾ, ಈ ದೇಶದ ಅತ್ಯುನ್ನತ ಪ್ರಶಸ್ತಿಯಾದ ಭಾರತ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ನೋವಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಮೇಲಾದರೂ ಆ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪ್ರಶಸ್ತಿಗೆ ಗೌರವವನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಒತ್ತಾಯಿಸ್ತೇನೆ. ಭಾವಪೂರ್ವಕವಾದಂಥ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಯನ್ನು ಸಮಸ್ತ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಭಿಮಾನಿಗಳು, ಭಕ್ತರು, ಅಭಿಮಾನಿಗಳು ಅವರಿಗೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಮನಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಯನ್ನು ಅರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಹಾಶಿಂ ಪೀರ್ ವಾಲಿಕಾರ್, ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಡಳಿ, ವಿಜಯಪುರ. कर्नाटक के तुमकुर के सिद्धगंगा मठ स्वामी जी शिव कुमार स्वामी जी जिनका देहांत हुआ है कल, ये बहुत ही बड़ी अफसोस की बात है, क्योंकि सिद्धगंगा मठ के स्वामी शिव कुमार ऐसे इंसान थे जिनके जाने के बाद सिर्फ कर्नाटक ही नहीं सारे भारत को जो है धक्का लगा है, क्योंकि वो एक सेकुलरिज्म की ज़िंदा मिसाल थे। उनके मठ में न सिर्फ हिंदू
बल्कि मुसलमान बच्चे भी जो है खाते पीते थे और उनको रेसिडेंशियल जो है उनका स्कूल, वहाँ पर हिंदू और मुसलमान बच्चे रहा करते थे। ऐसे लोग जब चले जाते हैं तो देश को और अपने स्टेट को, अपने समाज को बहुत बड़ा नुकसान होता है। मैं इतना ही कहना चाहता हूँ कि ऊपर वाला उनकी आत्मा को शांति दे और जो भी स्वामी हैं उनके नक्शे कदम पर चले और जितने भी वो जो काम करते थे मठ में ऐसे ही काम चला रहे, हिंदू मुस्लिम की एकता रहे, हम सब मिलकर रहे। इतनी बात कहते हैं, मेरी बात खत्म। दिलावर काजी, वर्किंग प्रेसिडेंट JDS। हमारे पास यहाँ पे शादियों का बाज़ार और जमातों का और सब कुछ मिलता है, फर्नीचर मिलता है। हमारे पास अच्छे से अच्छी क्वालिटी भी है और कम से कम क्वालिटी का रेंज भी है। फर्नीचर में हमारे पास 7,000 से चालू है, जो हम कम से कम रेंज में हमारे बीजापुर की जनता को देना चाहते हैं। और पूरे बीजापुर डिस्ट्रिक्ट से हमारे पास कस्टमर्स आते हैं और इंशाल्लाह आते रहेंगे। आप भी एक मर्तबा हमारे शॉप को ज़रूर विज़िट कीजिए। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। बी न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूज़ों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूज़ों को देख सकते हैं।